नमस्कार मैत्रिणींनो. सकाळपासून ते रात्रीपर्यंत घरासाठी झटायचं, मुलाचं बघायचं, स्वयंपाक पाणी करायचा. दिवस कसा संपतो हे कळतही नाही. मला बाहेरच्या जगाशी काही संबंध उरत नाहीये. ना मी कुठे फिरू शकते, ना मला घराबाहेर स्वतःचं असं काही अस्तित्व शोधता येते. मी एक साधी गृहिणी आहे. माझं आयुष्य सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत फक्त घर, स्वयंपाकघर आणि माझी मुलं. बाहेरच्या जगासाठी कदाचित माझं अस्तित्व फक्त चूल आणि मूल इतक्या मर्यादित असेल, पण माझ्यासाठी हे माझं संपूर्ण जग आहे. आणि या जगाचा डोलारा सांभाळताना माझ्या पाठीशी उभी असलेली सर्वात मोठी शक्ती म्हणजे माझे स्वामींचा आशीर्वाद. माझं आयुष्य ते तर या 4 भिंतीतच सामावलेलं आहे. रोजची तीच घाई, मुलांचा डब्बा, घरची साफसफाई आणि चूल आणि मूल. या पलीकडे माझं जग फारसं विस्तारलेलं तर नाही. मी फार कुठे बाहेर जात नाही, ना मोठं सोशल सर्कल आहे माझं. सकाळ होते तीच मुलं, डब्बा, नाश्ता, घरचा व्यापार. आनंद वाटतं माझं अस्तित्व फक्त या चूल आणि मूल पुरतंच मर्यादित आहे. पण या 4 भिंतींच्या पलीकडे माझं एक खूप मोठं विश्व आहे आणि त्या विश्वाचे मालक माझे स्वामी समर्थ आहे. पण मग मला आठवतं की मी एकटी नाही. माझ्या या छोट्याशा जगात माझे स्वामी समर्थ आहे. जेव्हा मी स्वयंपाकघरात उभी असते तेव्हा ते माझ्या हाताला चव देतात. जेव्हा मुलांच्या भविष्याची काळजी वाटते तेव्हा ते माझ्या मनात सकारात्मक विचार देतात. मी जरी घराबाहेर जास्त जात नसले तरी स्वामींच्या कृपेने माझं घर एक मंदिर झालं आहे. चूल आणि मूल ही माझी जबाबदारी असली तरी स्वामींचे अस्तित्व ही माझी शक्ती आहे. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितले की तुमचं कर्मच तुमची पूजा आहे. आपण आपल्या कुटुंबासाठी जे काय करतो, जे स्वामींची सेवा म्हणून करतो. जर तुम्ही माझ्यासारख्या गृहिणी असाल आणि तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही जगाच्या मागे आहात, तर एक लक्षात ठेवा, ज्यांच्या पाठीशी स्वामी आहेत तो कधीच एकटा किंवा मागे नसतो. त्यांनी म्हटलं आहे ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे सांगतात. तर मैत्रिणींना, तुमच्या घराच्या चौकटीत राहूनही तुम्ही आनंदी राहू शकतात. फक्त मनातून स्वामींना साथ घालून बघा. आजचा हा छोटासा विचार तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.